जय गजानन. सिंह राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक क्वेश्चन घ्यायचा असेल. तुमचा क्वेश्चन काही असू शकतो, हेल्थ विषय असू शकतो, रिलेशनशिप विषय असू शकतो, जॉब विषय असू शकतो, बिझनेस विषय असू शकतो, काही स्टार्ट करायचं असेल किंवा एनिथिंग, जोही काही प्रश्न असेल तो तुम्ही मनामध्ये घ्या आणि तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या. आणि हो, जर तुम्हाला ही रीडिंग, हे गायडन्स तुम्हाला रिझोनेट झालं तर तसं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सो चला लवकर आपण स्टार्ट करूया की तुम्हाला जो प्रश्न तुम्ही घेतला होता ते अगोदर आपण चेक करू येस नो मध्ये, की होईल की नाही होईल, होणार आहे की नाही होणार आहे, की उगाच तुम्ही त्या मार्गावर जात आहेत. मी बोलली ना, उगाच त्या मार्गावर जात आहेत का? करू नका. जोही रिलेशनशिपमध्ये तुम्ही पडणार असाल करू नका. ज्याही नवीन रिलेशनशिपला तुम्ही जॉईंट होणार असाल, आता लग्न सराई चालू झालेली आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला नो आहे, एवढा महिना थांबून जा. वेट करण्यात काही हरकत नसते. कुठलाही पर्सन असेल किंवा कुठलाही जॉब असेल, कुठलाही म्हणजे नवीन जॉबला तुम्ही अप्लिकेशन करणार असाल तर करू नका. तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल. कॉन्स्टंट नो आहे. कुठलाही बिझनेस ऑन करणार असाल करू नका. थांबा, चेक करा की खरंच तुमच्यासाठी बेस्ट आहे का. नसेल, एक एक पर्सन जरी तुम्हाला शंका वाटत असेल तरी कॅन्सल करा, नवीन काहीतरी करा. एंजल्स तुम्हाला पुढे गायडन्स देतीलच. आणि कधीपर्यंत ही गोष्ट तुम्हाला करायचीच नाहीये, टेक अ ऍक्शन. नवीन काहीतरी ऍक्शन घ्या. ह्या गोष्टीवर अडून बसू नका. नवीन काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे. असं नाही की नाहीये तर मग काहीच नाही करायचं, कुठल्याच रिलेशनमध्ये नाही पडायचं, कुठलाच जॉब नाही करायचा, कुठलाच बिझनेस नाही करायचा, असं नाहीये. ऍक्शन घ्यावं लागेल. गायडन्स बघूया आपण एंजल्सकडनं. मेडिटेट करा, मेडिटेशन करा. तुमची इंट्युशन पॉवर जी असते ना, ती खूप काही सांगून जाते. आपण लक्ष देत नाही. मेडिटेशन त्याच्यासाठीच करायचं आहे की 2 मिनिटं, 10-15 मिनिटं शांततेत बसण्यात काही हरकत नाहीये. देवासमोर बसा, डोळे बंद करा, देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेता घेता देवाला हा प्रश्न सांगा. तुम्हाला ते बेस्ट आणि बेटर रिझल्ट देतील, बेटर उत्तर देतील. नवीन वे तुम्हाला सांगतील की कुठल्या वेने तुम्हाला जायचंय. सो रीडिंग आवडली असेल, गायडन्स आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय गजानन.